राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे प्रलंबित विविध मागण्यांसाठी आंदोलन। महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे विविध मागण्यांसाठी 10 फेब्रुवारी 2025 रोजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बैठक बोलावून 15 दिवसात मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिलं होतं। मात्र अद्यापही पूर्ण न केल्याने 5 मे पासून आंदोलनाचा दुसरा टप्प्याप्रमाणे बुधवारी 7 मे रोजी शिरोळ येथील कृषी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती करण्यात यावी। कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणं। कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्याने कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देणे, कृषी मदतनीस देणे। मार्गदर्शक सूचनेनुसार कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी, अन्यथा खरीप हंगाम 2025 मधील निविष्ठा वाटपावर संघटनेचा बहिष्कार असेल। कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण 4.1 याप्रमाणे करावे। सिल्लोड तालुक्यातील कृषी सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। याप्रमाणे 11 मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे। सदर मागण्यांची तात्काळ सोडवणूक न केल्यास 15 मे पासून सर्व योजनेच्या कामकाजावर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल, असं निवेदनद्वारे कृषी मंत्री यांना 29 एप्रिल रोजी देण्यात आलं आहे। राज्यव्यापी आंदोलनात आज शिरोळ येथे कृषी विभागातील कृषी सहाय्यक सचिन कोळी, प्रदीप कोळी, कुमार बेरड, प्रशांत राजमाने, प्रमोद कांबळे, रमेश माळगे, प्रवीण बनसोडे, अर्जुनदास राठोड, MM हजारे, SM कांबळे, JB भाटे, RT कोळी, SR माळी, AT कोळी, AS बोकरे, जयपाल बेरड, गौरव राणे, पगार सोनार आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते। त्यात सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो मुद्दा आहे ते कृषी सेवक पद आहे ते रद्द होऊन डायरेक्ट कृषी सहाय्यक व्हावं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्हाला आजपर्यंत कृषी सहाय्यकाचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी ही मागणी केलेली आहे। जवळजवळ 10 वर्ष झाली मागणी आहे, पण आजपर्यंत कंप्लीट झालेलं आहे, त्यासाठी हे आंदोलन आहे। तिसरा मुद्दा जो आहे तो आहे की जे काम आहे सध्या ह्या 8-10 वर्षात किंवा 12-15 वर्षात सगळं काम पूर्णपणे ऑनलाईन चालू आहे। लॅपटॉपशिवाय कोणतेच काम आपण करू शकत नाही। पण आज काय कृषी सहाय्यकाला कोणताही लॅपटॉप दिला नाही की मोबाईल दिला नाही किंवा कोणतेही डाटा कनेक्शन वगैरे त्याचे चार्जेसही दिले नाही। सर्व जे राज्यातील कृषी सहाय्यक आहेत ते प्रत्येक आपला वैयक्तिक लॅपटॉप, वैयक्तिक मोबाईल आणि वैयक्तिक डाटा वापरून काम करत आहेत। तर त्याच्यात बदल होऊन आम्हाला लवकरात लवकर लॅपटॉप मिळावा ही एक महत्त्वाची आमची मागणी आहे। त्यानंतर कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाज करण्यासाठी मदतीसाठी एकही माणूस नाही। तलाठ्यांचं उदाहरण धरलं तर त्यांना कोतवाल आहे, त्यांची उमेदवारी असतात, त्यांनी ऑपरेटरही नेमले। त्याच पद्धतीनं ग्रामसेवक जर बघितला तर त्यांच्याकडे भरपूर मोठी टीम आहे। शिपाई आहेत, क्लार्क आहेत, बरेच त्यांच्याकडे हाताखाली काम करण्यासाठी मेंबर आहेत आणि त्यांच्याकडे गावंही कमी आहेत। पण कृषी सहाय्यकाकडे एका कृषी सहाय्यकाकडे 3, 4, 5, 8 वाड्या जर असतील राधानगरी किंवा ह्या चंदगडसारख्या भागात 8-10 गावं एका कृषी सहाय्यकाकडे आहे। पण त्या कृषी सहाय्यकाला एकही माणूस मदतीसाठी नाही आहे। एखादा मदतीचं आम्हाला नेमणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी कृषी मित्र च्या स्वरूपात असू दे किंवा आणि कोणत्याही स्वरूपात असू दे आम्हाला एक मदतीच मिळावा ही एक खूप महत्त्वाची आणि मेजर मागणी आमची आहे। तर ह्या ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्या शासनाने लक्ष देऊन पुरवाव्या यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे। कृषी सहाय्यक संघटनेचा राज्य कृषि सहायक संघटनेचा हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटनेचा